करण्यासाठी स्वतःचा एकही निस्वार्थीपणे सेवा करण्याचा आमचा उद्देश आहे आणि हा निस्वार्थी निःशुल्क सेवेतून हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि यानंतर या कार्यक्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय भागवताचार्य प्रवचनकार सौ जमुनाताई रणसिंग यांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। नमस्ते, मी जमुनाताई रणसिंग। सर्व आलेले अतिथी, सामान्य व्यासपीठ, माननीय कर्नल शेळके साहेब, माननीय सुरळे साहेब, कवित्री ताई, जाधव ताई आणि आलेले सर्व वधूवर, तसेच आलेले त्यांचे परिवार, सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते। माझा थोडासा परिचय द्यायचा म्हणजे मी सौ जमुनाताई रणसिंग, संचालिका मांगल्य मराठा मॅरेज ब्युरो। गेल्या 2001 ला माझं लग्न झालं आणि मला आर्मीमध्ये माझे मिस्टर त्यावेळेस इलाहाबादला म्हणजे प्रयागराजला कार्यरत होते आणि त्याच वेळेस आमचं लग्न झालं आणि 4 वर्ष आम्हाला प्रयागराज म्हणजे सानिध्य मिळालं आणि तेथूनच आमची 2002 ला अध्यात्माची सुरुवात झाली। अध्यात्म, परिवार, मुलं बाळ सर्व काही ठीक होतं, परंतु माझ्या मिस्टरांची पोस्टिंग भोपाळमध्ये झाली आणि भोपाळमध्ये राहत असताना एक हादस्यामध्ये मला अपंगत्व आलं। 100% अपंगत्व आलं, परंतु मिस्टरांची साथ होती। 6 महिने तिथं होतो। तिथे असं वाटत होतं आता जगणं खूप मुश्किल आहे। 1-1.5 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा, परंतु मी इंडियन आर्मीला खूप धन्यवाद देते आणि इंडियन आर्मीमुळे आमची पोस्टिंग पुण्याला खडकी एमएस मध्ये झाली आणि खडकी एमएस मध्ये आल्यानंतर तिथे आम्हाला माझे एक प्रवचन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होतं आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मला डॉक्टर कॅप्टन चितळे साहेब एमएचे डीन होते, त्यांची माझी मुलाखत झाली आणि ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ताई काय हरकत नाही, जे प्रारब्ध होतं ते झालं, परंतु तुम्ही ह्या स्थितीमध्ये खूप चांगलं कार्य करू शकता। मुले बाळे पाहून, घरातलं सर्व काम पाहून, संसार प्रपंच करून तुम्ही मांगल्य मराठा म्हणजे मॅरेज ब्युरोचं काम करा तुम्ही। आणि मी 2008 ला माझा अपघात झाला आणि 2009 ला त्यांची माझी भेट झाली आणि 2010 ला मी मॅरेज ब्युरोला सुरुवात केली। त्याने मला फक्त आयडिया दिली की ताई तुम्ही हे काम खूप चांगल्या प्रकारे करू शकता, कारण तुमची वाणी खूप गोड आहे आणि तुम्ही शरीराने अपंग आहात, तुम्ही शरीराने अपंग आहात परंतु मनाने अपंग नाही आणि म्हणून तुम्ही हे तुम्हाला लोकांच्या जवळ व्हीलचेअरवर आहेत म्हणून काय झालं, तुम्हाला लोकांच्या जवळ जाता येत नाही, परंतु तुम्ही हे पुण्याचं काम करा, लोक तुमच्या जवळ येतील। आणि मी 2010 ला हे मांगल्य मराठा मॅरेज ब्युरोचं काम सुरू केलं। मांगल्य मराठा म्हणजे सुख, समृद्धी, सौख्य आणि समाधानी संसार म्हणजेच मांगल्याचं प्रतीक आणि हे मांगल्य मराठा मी मॅरेज ब्युरो सुरू केलं। आता व्हीलचेअर होते, परंतु सुरुवातीला आता बायोडाटा कसे कलेक्शन करायचं आणि म्हणून मी सैनिक बोर्डामध्ये गेले आणि सैनिक बोर्डाच्या अध्यक्षांकडून सर्व सैनिकांचे पत्ते आणि फोन नंबर घेऊन आले। इतका मला सैनिक यांनी इतका सपोर्ट केला मला आणि संपूर्ण फोन नंबर्स दिले। फोन नंबर्सने घरी संपूर्ण काम केल्यानंतर सर्व फौजींना मी फोन करून प्रत्येक मुला मुलींचे बायोडाटाचं कलेक्शन केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर गुरुजी साहेब, शिरोळे साहेब आमच्या इतर घरी आले आणि त्यांनी माझं कार्य पाहिलं आणि त्यांनी मला पारनेर तालुका मंडळाची यादीची लिस्ट दिली आणि मी संपूर्ण पारनेर तालुका पुणे स्थित
मित्रमंडळाच्या यादीला संपूर्ण फोन केला आणि इतका प्रतिसाद मिळाला, इतका खूप छान प्रतिसाद मिळाला की आपलं पारनेर म्हणलं की लगेच हो ताई बोला ना, लगेच मुला मुलींचे बायोडाटा लगेच माझ्याजवळ बायोडाटांचं खूप कलेक्शन झालं. आणि मग मी 2012ला एक मोठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं मिलिटरी हॉस्पिटल कारगिलला हॉल मिळाला मला. आणि त्या कारगिल हॉलमध्ये मी पहिला मेळावा संपन्न केला. सुरळे साहेब पण गणशेट्टी साहेब सगळे आले होते त्या कार्यक्रमाला. खूप मोठा प्रतिसाद मिळाला, खूप बायोडाटांचं कलेक्शन झालं. आता बायोडाटाही भरपूर आले, लग्नही भरपूर जमले आणि ज्यांचं लग्न जमायचं खूप समाधान वाटायचं, ताई तुमच्या हातून आमच्या मुला मुलीचं लग्न जमवलं. आणि तो एक आनंद होता ना, तो खूप आनंद, एकदम समाधान वाटायचं. आणि त्यानंतर आता हळूहळू बायोडाटा खूप वाढायला लागले, लोकांचे लग्न जमायला लागले. परंतु आता थांबायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. आणि म्हणून मी काय केलं, आता एकदम संपूर्ण बायोडाटा केल्यानंतर आता वेबसाईट म्हणून मी मांगल्य मराठा वेबसाईट बनवली. आणि त्या वेबसाईटमुळे खूप प्रतिसाद मिळाला आणि भरपूर लोकांची वेबसाईट पाहून बायोडाटा आपले आप ते बायोडाटा टाकायचे, पाहायचे. आणि त्यानंतर कोरोनामध्ये मला खूप मदत झाली त्या वेबसाईटची. सर्वजण घरी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. मांगल्य www.mangalyamarathha.com ही आमची वेबसाईट आहे. आणि ह्या वेबसाईटमध्ये ते बायोडाटा टाकायचे आणि म्हणायचे ताई आम्हाला हा बायोडाटा आवडलाय, आम्हाला यांची डिटेल्स थोडे देतात का. आणि त्यावेळेस बरेच जणांना त्या वेबसाईटचा फायदा झाला. वेबसाईटही बनली आणि आता 2010 पासून तर ते आता 2026 पर्यंत भरपूर मेळाव्याचंही आयोजन केलं आणि खूप मोठा प्रतिसाद मिळाला. भरपूर लग्न जमले आणि लग्न जमल्यानंतर समाधानही मिळालं. परंतु हा आहे आजकालचं आता 2-3 वर्षापासून जवळजवळ 16-17 वर्षाचा अनुभव आहे. 16-17 वर्षामध्ये पूर्वी एवढे घटस्फोटाचं प्रमाण फार कमी होतं. परंतु आता एवढ्या हल्लीच्या 2-4 वर्षात तुम्ही पासून जर पाहिलं तर प्रत्येक घरात एक घटस्फोट आहे. आणि म्हणून हे लक्षात आलं की लग्न हे एकदाच करायचं असतं, धर्मपत्नी आपला पती परमेश्वर. परंतु हे आजकालच्या जीवनामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढले आणि ते थांबावं म्हणून मी काय केलं की तुम्ही हा निःशुल्क मेळाव्याला या. वधू वरांना प्रत्यक्ष भेटा, त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेटा. 4 नाही 10 स्थळं माझ्याकडून घ्या. तेही नाही आवडले तर अजून पण घ्या, जसे जसे येतील तसे पहा. परंतु पहिल्यांदा पाहताना तुम्ही चांगल्यात चांगलं स्थळ सिलेक्ट करा आणि आपल्या मनपसंतीचा जोडीदार मिळवा. ही आपल्या मुला मुलींच्या विवाहासाठी हे विश्वासनीय एकमेव विवाह संस्था म्हणजे मांगल्य मराठा आहे. आणि विश्वासाने लोक आमच्याजवळ येतात आणि आपल्या मुला मुलीचा बायोडाटा देतात. म्हणून मला सर्वांना एकच सांगायचंय की आपल्या मुला किंवा मुलीसाठी मुलीसाठी जर मुलगा पाहायचा असेल तर घरदार पहा, सर्व पहा, परंतु मुलगा निर्व्यसनी पहा. जर मुलगा निर्व्यसनी असेल तरच सर्व काही आपण करू शकतो. परंतु तुमच्याकडे घर आहे, मुलगा सुंदर आहे, घर आहे, शेती आहे, पॅकेज पण चांगलं आहे, परंतु तो जो मुलगा जर निर्व्यसनी असेल तर तो 4-5 वर्षांनी ते संपत्ती ठेवणार नाही. आणि म्हणून कर्तृत्वान मुलगा पहा. मुलगी ही आपलं घर सांभाळणारी. हे पहा आम्हाला जवळजवळ 17 वर्ष झाले. एक चाक तुटलं आमचं थोडंसं, परंतु जवळजवळ लग्नाला आमचे 25 वर्ष पूर्ण झाले आणि 17 वर्ष झाले. म्हणजे संसार सुखात जीवनामध्ये प्रारंभामध्ये सुख दुःख येतं, संकट येतात, परंतु त्या संकटावर मात करा आणि आपल्या जीवनसाठी योग्य म्हणा. आपला आता हल्लीच्या या IT मुळे आणि पॅकेज वगैरे सर्व वाढल्यामुळे मुला मुलीमध्ये युगो वाढतो आणि त्या युगोमुळे हा संसार तुटतो. जीवनामध्ये धन संपत्ती पैसा हे घरदार मान प्रतिष्ठा हे सर्व काही नाही, परंतु आपल्याला हे सर्व आपण या सस्या इथे पाहुणे म्हणून आलेलो आहे. आपल्याला एक जीवनसाथी निवडायचा, एक धर्मपत्नी, एक पत्नी नव्हे तर धर्मपत्नी आपल्याला स्वीकार बनवायची आणि दोघे मिळून संसार सुखा समाधानाने थाटून त्या भगवान परमात्मा जवळ
म्हणजे सुखी समाधानी संसार आणि सौख्यानं नांदून आपलं हे आयुष्य आपल्याला पूर्ण करायचंय. आणि म्हणून सर्वांना मला एवढंच सांगायचं, मला सर्वांना एवढंच सांगायचंय की आपण सर्व इथं आलात, आपल्या मुला मुलींची नावे नोंदवले. आता थोड्याच वेळेस आपल्याला वधू परिचय मिळवायचा. आपण वधू आणि वर ते आले असतील ते स्वतः आपलं परिचय देतील आणि त्यांचे कोणी नातेवाईक मुला मुलींचे आले असतील तर तेही स्वतः येऊन आपल्या मुला मुलींचे परिचय देतील, आपल्या अपेक्षा सांगतील, आपल्या काय अपेक्षा आहेत, आपल्याला कोणत्या साईडचा मुलगा पाहिजे, कोणत्या साईडची मुलगी पाहिजे, आपल्या अपेक्षा काय आहेत, त्या सर्व एकमेकांनी इथे येऊन सांगावेत. आणि सांगितल्यानंतर तुला जर कोणाला एखादा मुलगा किंवा मुलगी आवडली असेल तर तिचं नाव आडनाव वगैरे किंवा मला सांगा. तर आता तर खूप गर्दी, अजून पण भरपूर लोक रस्त्यात अडकलेले आहेत, अजून पण भरपूर लोक येणार आणि जवळजवळ 500-600 बायोडाटाचं कलेक्शन माझ्या 15 दिवसामध्ये झालेलं आहे. पहिले मी 3-4 हजार बायोडाटा माझ्याकडे आहेत, म्हणजे बायोडाटा भरपूर आहे. तुम्ही 4 नाही 10 स्थळं